नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा जे लाभार्थी रेशन कार्डाची प्रतीक्षा करत आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी 1 जानेवारीपासून मोठी खुशखबर देण्यात आली आहे। म्हणजे नवीन वर्षामध्ये सर्व कामे घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती पाहून घ्या। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिला ॲप तुम्हाला दिसेल मेरा रेशन 2.0। हा ॲप केंद्र सरकारच्या माध्यमातून लॉन्च केलेला आहे। पूर्वी यामध्ये फक्त काही अपडेट देण्यात आलेले होते। आता यामध्ये सर्व चेंजेस करून सर्व कामे तुम्हाला घरी बसल्या करता येणार आहे। रेशन कार्डाची तक्रार असेल, सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला दाखवणार आहे। नवीन नाव जोडणे असेल किंवा नवीन नाव जे काही ॲड करणे असतील, हेच मोबाईल नंबर असेल, KYC असतील, सर्व कामे तुम्हाला घरी बसल्या आता करता येणार आहे। हा ॲप तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा हा अधिकृत ॲप आहे। आता या ॲपवरती तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा तुम्ही या ठिकाणी सहजरित्या सिलेक्ट करू शकता। भरपूर अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी जी भाषा पाहिजे ती भाषा इथे सिलेक्ट करायची आहे आणि त्या भाषेमध्ये आपल्याला हे सर्व कामे करता येणार आहे। आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हा मेरा रेशन ॲप जो आहे तो लॉग इन करून घ्यायचा आहे। आता तुमच्याकडे जो आधार कार्ड आहे, आधार कार्डनं तुम्हाला जर इथे लॉग इन करायचं असेल तर बेनिफिशरी यूजर नावाचा एक ऑप्शन दिसेल, पहिला त्यावरती टिक मार्क करायचा आहे आणि या ठिकाणी इंटर युअर आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे जशास तसे या ठिकाणी टाकून लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आपण आता आधार कार्ड व्यवस्थित टाकून घेऊया। आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, आता कॅप्चा सुद्धा भरलेला आहे। लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक केलेला आहे। यावरती क्लिक केल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुल ओके करायचं आहे। आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP 6 अंकी गेलेला आहे। तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे, म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं आहे। 6 डिजिटचा जो OTP मोबाईलवरती आलेला असेल, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। तो आलेला OTP आपण टाकून घेतलेला आहे आणि व्हेरीफाय टॅबवरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुल नावाचा एक ऑप्शन येईल, या ठिकाणी डायरेक्ट स्किप करा किंवा तुम्हाला जे MPN जो पिन आहे तो सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता, परंतु आपण स्किप करूया। त्यानंतर तुम्हाला इथं सगळे काही जे परमिशन आहेत ते परमिशन द्यायचे आहेत आणि लोकेशन सुद्धा तुम्हाला ऑन करायचं आहे। तुमच्या मोबाईलचा लोकेशन ऑन करावं लागतं। आता इस स्किपला आपण क्लिक करूया। सर्वप्रथम तुमच्यासमोर तुमचा जो रेशन असेल तो रेशन कार्ड दिसेल। हा जो रेशन कार्ड आहे या ठिकाणी बघा सर्वप्रथम दिसत आहे। याला जर तुम्हाला इथं डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड सुद्धा करू शकता। त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट डाउनलोड सुद्धा तुम्हाला करता येणार आहे। डिजिटल हा रेशन कार्ड आहे। आता आपण रेशन कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया। आणि पाठीमागची साईड जेव्हा तुम्ही त्याला टच कराल तेव्हा पाठीमागची साईड सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। आपल्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत, कोणकोणते व्यक्ती आहेत, फिमेल किती आहेत, मेल किती आहेत, किती वर्षांचे मुलं यामध्ये ॲड आहेत, सर्व आपल्याला दिसतील। आता रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोडचा एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये एक जो रेशन कार्ड आहे तो डाउनलोड झालेला दिसेल। आता हा जो रेशन कार्ड आहे तुम्ही कोणत्याही ठिकाणी सहजरित्या वापरू शकता। अजून यामध्ये थोडासा मॉडिफाय बाकी आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये डिजिटल व्हेरीफाय सहित या ठिकाणी हा रेशन कार्ड उपलब्ध होईल। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी सहजरित्या हा वापर करता येईल। आता बघा यामध्ये काही जे नवीन चेंजेस देण्यात आलेले आहेत, नवीन अपडेट यामध्ये आलेले आहेत, ते एक एक अपडेट्स आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम एक ऑप्शन आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स। यामध्ये आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींची डिटेल्स या ठिकाणी दाखवली जाईल। एक एक जे डोळ्याचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व या ठिकाणी पाहू शकता। जर यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर या ठिकाणी पेन्सिलचं एक चिन्ह दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही करू शकता। आणि ज्या ज्या लाभार्थ्यांची KYC झालेली आहे अशा लाभार्थ्यांची KYC यस म्हणून दाखवेल, ज्यांची KYC झालेली नसेल त्यांची पेंडिंग म्हणून दाखवेल। असं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी आलेलं तुम्हाला स्पष्टपणे दिसेल। किती लाभार्थ्यांची KYC पूर्ण झालेली आहे, किती लाभार्थ्यांची KYC बाकी आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली होती की 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक लाभार्थ्यांना KYC करायची बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांनी KYC करेल अशाच लाभार्थ्यांना भविष्यामध्ये जे काही अपडेट असतील, जे काही योजनेचा लाभ असेल किंवा अन्न जे असतील ते मिळणार आहेत। आता जर तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं असेल तर ॲड मेंबर या ठिकाणी जे न्यू ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती त्या लाभार्थ्याची भरायची आधार कार्ड प्रमाणे आणि त्यानंतर नेक्स्ट करत जायचं आहे।
आहे. आता यामध्ये थोडंसं अजून चेंज होणे बाकी आहे. जेव्हा हे पूर्ण पोर्टल व्यवस्थित सुरू होईल तेव्हा आपण नक्की अपडेट घेणार आहोत. आता सध्या काही करू नका, फक्त माहिती समजून घ्या. आता त्यानंतर बघा, आता लाभार्थ्यांची तुम्हाला माहिती पाहिजे, एखाद्या लाभार्थ्यांची तुम्हाला डिटेल्स पाहिजे किंवा मोबाईल नंबर ॲड करायचा असेल तर त्या डोळ्याच्या चिन्हाला क्लिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ भरायची आहे, बघायची आहे. व्यवस्थित तुम्ही पाहू शकता, म्हणजे आपल्या कुटुंबात जे व्यक्ती या ठिकाणी ॲड केलेले आहेत ते सर्व व्यक्ती व्यवस्थित आहेत का, जन्मतारीख व्यवस्थित आहेत का, हे सर्व तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. आता त्यानंतर बघा, रेशन कार्ड ट्रॅक असेल, रेशन कार्डची डिटेल्स असेल, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर ट्रॅक युअर माय रेशन, जर आपल्या रेशनचे ट्रॅक वगैरे पाहायचे असेल तर या ठिकाणी अपडेट होणार आहे. या ठिकाणी सर्व तुम्हाला ट्रॅकसुद्धा करता येणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तक्रारसुद्धा तुम्ही करू शकतो. आता भरपूर लाभार्थी जे आहेत रेशन कार्ड दुकानदारासंदर्भात तक्रार करू शकतात, परंतु तक्रार कोणत्या ठिकाणी करावं हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. आता तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून भरपूर अशा लाभार्थ्यांची तक्रारसुद्धा करता येणार आहे. ज्या रेशन कार्ड दुकानदाराची आहे ते तक्रार तुम्हाला सहजरित्या करता येणार आहे. आता त्यानंतर बघा, सेल रिसिप्ट तुम्हाला जी पावती आहे ती पावतीसुद्धा मिळणार आहे. बेनिफिट्स जे गव्हर्नमेंटचे आहेत ते बेनिफिट्स तुम्हाला यामध्ये ॲड होणार आहेत. जी सबसिडी वगैरे आहे किंवा रेशन कार्डवर जे मिळणारे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून पाहता येणार आहे. ज्यांना आता या लाभार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे मिळालेली नाही, तुमचं जेव्हा तुम्ही इथं क्लिक करून पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला समजेल किती सबसिडी आलेली आहे. रेशन कार्ड सरेंडरसुद्धा तुम्हाला याच ठिकाणी करता येणार आहे, किंवा रेशन कार्ड ट्रान्सफर तुम्हाला जर करायचं असेल तर याच पोर्टलवरून तुम्हाला ट्रान्सफर करता येणार आहे. आता तुम्ही बाहेरगावी कोणत्याही ठिकाणी कामाला गेलेले आहात, इथं सरेंडर आता सध्या करू नका. बाहेरगावाला तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कामाला गेल्याच्या नंतर जर तुम्हाला ज्या ठिकाणी रेशन पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही सहजरित्या ते रेशन तुमचं चेंज करू शकता, म्हणजे ट्रान्सफर करू शकता. आता जर मोबाईल नंबर जर आपली ॲड करायची असेल तर पेंडिंग मोबाईल नंबर अपडेट जे आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ज्या लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचे आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे सहजरित्या तुम्ही या पोर्टलवरून लिंकसुद्धा करू शकता मोबाईल नंबर. आता बघा, मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, व्ह्यू या टॅबवरती क्लिक करून तुम्ही सर्व हे माहिती पाहू शकता. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नव्हतं. रेशन कार्ड डाउनलोड करणं असेल, रेशन कार्डामध्ये नवीन मेंबर्स ॲड करणं असेल, प्रोफाईल अपडेट करणं असेल, हे सर्व कामे तुम्हाला घरी बसल्या अवघ्या काही मिनिटाच्या आत करता येणार आहे. कारण भरपूर असे लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारणं असेल किंवा भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी आपल्याकडून पैसासुद्धा घेत होते. तहसील कार्यालयामधले की जे अधिकारी आहेत ते अधिकारी सुद्धा तुमच्याकडून भरपूर असे पैसा घेत होता. आपलं रेशन कार्ड कधी म्हणजे आलेलं आहे, आपल्याला कधीपासून हे रेशन कार्ड मिळालेलं आहे याची तारीखसुद्धा या फोटोच्या बाजूला दर्शवली जात आहे. फोटोसुद्धा तुम्हाला ॲड करता येणार आहे. याबद्दलची सुद्धा माहिती मी पुढे घेणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये. RC नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे 27-200 पासून सुरुवात होणारा तो सुद्धा दिसेल. असे भरपूर असे अपडेट यामध्ये मॉडिफाय येणे बाकी आहेत. काही दिवसाच्या नंतर यामध्ये सर्व चेंजेस होणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.